नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं पॉडकास्टमध्ये. बरेचसे प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता जसं मिडल ईस्ट आणि USA मध्ये जे वॉर चाललंय, त्यामुळे जॉर्जियाला जाणाऱ्या फ्लाईट्स बंद झाल्या आहेत का? हो, मिडल ईस्टच्या एअरस्पेस परिस्थितीमुळे सध्या फ्लाईट्स तात्पुरत्या बंद आहेत, कायमची बंदी नाही आहे. पण जशी ही परिस्थिती निवळेल त्याप्रमाणे हळूहळू फ्लाईट सुरू होतील किंवा रूट चेंज करता येईल. मॅम, USA आणि जे आता मिडल ईस्टचं जे युद्ध सुरू आहे, त्यामुळे फ्लाईट्स बंद पडल्यात. तर हे साधारणपणे कधीपर्यंत परत सुरळीत सुरू होतील? एअरलाइन्स आणि एव्हिएशन ऑथॉरिटी या परिस्थितीचा आढावा घेत आहे. सेफ्टी क्लिअरन्स मिळाल्यानंतर फ्लाईट पूर्ववत सुरू होतील. आणि मग ह्या गोष्टीसाठी किती दिवस लागतील? साधारणतः एखादा आठवडा किंवा काही दिवसात पूर्ववत सुरू होईल. बरं. मॅम, जेव्हा रशियाचं युद्ध सुरू झालं होतं ना, तेव्हा खूप भारतीय तिकडे अडकले होते, जे स्टुडंट पण होते. तर इकडचे पालक खूप घाबरले होते. तर आता जे मिडल ईस्ट आणि युएसए मध्ये जे वॉर चाललंय, तर तिकडे काही आपले स्टुडंट आहेत किंवा इकडनं जाणारे आहेत, तर त्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे या गोष्टीसाठी? पहिली गोष्ट तर जॉर्जिया हे युरोपियन कंट्रीमध्ये येतं, राईट, युरोपियन साईडला येतं. त्यामुळे आपल्या स्टुडंटला घाबरण्याची काहीच गरज नाही. जो वॉर चालू आहे तो मिडल ईस्ट आणि USA मध्ये. आपण जेव्हा स्टुडंट फ्लाय करतात तेव्हा फक्त आपण एअरस्पेस यूज करतो मिडल ईस्ट साईडची. सो आपले स्टुडंट आणि त्यांचे ॲडमिशन पूर्णपणे सेफ आहे. सो जे आपले स्टुडंट जॉर्जियात आहेत किंवा इथून जे फ्लाय करणार आहेत ते कम्प्लिटली सेफ आहे. फक्त आपल्याला फ्लाय रूट चेंज करावा लागेल किंवा ही परिस्थिती निवळण्याची वाट बघावी लागेल. मॅम, आता आपण बघतोय की मिडल ईस्ट आणि युएसएचं जे वॉर चालू आहे, त्यामुळे काही एअरलाईन्स ठप्प पडल्या आहेत. पण ज्या स्टुडंट्सने फ्लाईटचे तिकीट्स बुक केले आहेत, त्यांनी काय करायचं? तुमची तिकीट जर कन्फर्म असेल तर तुम्ही एअरलाईन्सकडनं रिस्केड्युलिंगचं बघा किंवा तुमच्या कन्सल्टंटच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. ते तुम्हाला लेटेस्ट अपडेट देतील. मॅम, आता जे विद्यार्थी जॉर्जियाला जाणार आहेत, तर त्यांनी कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात आधी सुनील सर, तर त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी पासपोर्ट आणि व्हिसा आपला रेडी ठेवावा. ओके. आणि जे तुमचे कन्सल्टंट किंवा काउन्सिलर आहे, तुमची जी काही एजन्सी असेल, त्यांच्या संपर्कात तुम्ही राहा. दुसरी गोष्ट पेशन्स. आणि मी असं म्हणेन की लवकरच फ्लाईट सुरू होते. धन्यवाद मॅम. जे मुलांच्या मनात जे प्रश्न होते त्याचे तुम्ही खूप छान उत्तर दिली. मला अजूनही काही प्रश्न आहे, पण ते आपण पुढच्या पॉडकास्टला घेऊयात. चालेल, नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.